बोला, तुम्हाला मी उत्तर देईन. हे अंबादास दानवे सारखे यांना ज्यांना मी निवडून आणला, माझ्यामुळे जे आमदार म्हणून बसलेत, ऐसान फळमुस आहेत ते मला बाळासाहेबांनी शिवसेना काय मला शिकवणार. बाळासाहेब तर आमचं दैवत आहे, माझं दैवत आहे. आज देखील मी पूजेला बसतो तेव्हा बाळासाहेबांच्या पायावर डोकं ठेवतो. मी तुम्हाला खरं सांगतो, शपथ घेऊन तुझ्या भावनेच. साहेब तर माझं दैवतच आहे, कुठं धुमत नाही त्याबाबत. पण रामदास कदम सारख्या ज्येष्ठ माणसाला हे का बोलावं लागतं. उद्धव ठाकरेंनी यावं ना माझ्यासमोर हिंमत असेल तर ते नाही सांगावं, असं घडलं नाही. ते उद्धवजींनी सांगावं, मग मी त्याला उत्तर देईन. उद्धवजींची सवय आहे इतरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चाप ओढायचा. आपण उद्धवजी दिसतात तसं नाहीयेत, उद्धवजी कपटी आहेत. आणि मी सांगतो, 2 दिवस शिवसेना प्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला. हे पुन्हा मी आता जबाबदारीने बोलतोय, खूप जबाबदारीने बोलतोय. होऊन जाऊ दे एकदा, उद्धवजींची आणि माझी नायकोटीस होऊन जाऊ देत. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाऊ देत. आणि तुम्हाला आज सांगतो, मी सगळ्या तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र जनतेला सांगतोय, मी कधी खोटं बोललो नाही, कधीच खोटं बोललो नाही. मी उद्धवजीला ज्यावेळेला विचारलं मातोश्रीमध्ये की उद्धवजी शिवसेना प्रमुखांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा, आमचे ते दैवत आहेत, मी बोललो होतो. तेव्हा उद्धवजी मला म्हटले, रामदासभाई त्यांच्या हाताचे ठसे घेऊन ठेवलेत, त्यांच्या हाताचे ठसे मी घेऊन ठेवलेत. हे आमच्या दोघांमधलं आहे डायरेक्ट, उद्धवजींनी मी. मग उद्धवजी, माझा तुम्हाला सवाल आहे, त्या हातांच्या ठशांचा उपयोग तुम्ही कशासाठी केला ते आम्हाला एकदा सांगा. महाराष्ट्र जनतेला कळू देते, समजू देत. हिंमत असेल उद्धवजींनी डावी बोलावं, मी त्यांना उत्तर देईन. होऊन जाऊ दे ना कुठेच दोघांची, माझी तयारी आहे त्यासाठी. अरे 2 दिवस तर कोणाला वरती पाठवत पण नव्हते. 2 दिवस मातोश्रीमध्ये वरती कोणालाही पाठवत नव्हते, कोणाला एंट्री नव्हती. आणि तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो की शिवसेना प्रमुखांसारख्या माणूस ज्यावेळेला आजारी असतो त्यावेळेला डॉक्टर डिक्लेअर करतात, मग डेथ झाली. या ठिकाणी मला डिक्लेअर करायला लावलं. मी गेलो लोकांसमोर, मी गेलो. यांना माहिती आहे काय, खवे फेगेला सगळ्यांना काय ते. अतिशय जबाबदारीने बोलतोय मी. आणि मी मग माणूस आहे हो, मी असा गांडू नाहीये, घाबरणार नाही. मी एवढंच आहे की इतक्या वर्ष मी बोललो नाही, ही गोष्ट मान्य आहे मला, ही गोष्ट मला 100% मान्य आहे. पण काल ओघाओघामध्ये ती बोलून गेलो. मी ठेवून नाही बोललो. काल भाषणाच्या ओघाओघामध्ये मी ते काल बोलून गेलो. कारण उद्धव ठाकरे ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे, हे महाराष्ट्र जनतेला कळू देत. हा वाघाचा जो कातळाचा मुखवटा त्यांनी घातलाय ना, तो वाघ नाही आहे, हे लांडगा आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. आणि म्हणून काल मी ओघाओघानं बोलून गेलो. काल अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, अनेक गोष्टी आहेत. उद्धवजींनी यावं माझ्यासमोर, मी सांगेन, बोलेन. मी उद्धवजींनी सांगावं रामदासभाई बोला, बोलेन, नक्की बोलेन. आणि ज्याच्या वेळेला मी तोंड उघडीन ना, मातोश्री असे कापेल, हातगा बसेल मातोश्रीला. माझ्या नादाला लागू नका, माझ्या नादाला लागू नका. मी शिवसेना प्रमुखांसोबत निष्ठेने दिवस काढलेत, बाळासाहेबांच्या सोबत निष्ठेने दिवस काढलेत. 1000 वेळा बाळासाहेबांनी माझी पाठ थोपटलेली आहे. त्या बाळासाहेबांच्या बाबतीत जर असं घडलं असेल 2 दिवस तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे, अतिशय गंभीर गोष्ट आहे. आणि माझं म्हणणं तर स्पष्ट आहे, मीडियानं जावं, साहेबांच्या वेळेला जे डॉक्टर होते ते डॉक्टरने विचारून घ्यावं, बाबा साहेबांची डेथ कधी झाली होती, संपायचा विषय. मी खोटं बोललो असेल तर. आणि म्हणून जबाबदारीने बोललोय. मी जे बोललोय त्या वक्तव्याची मी ठाम आहे, बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच नको. पण ही अतिशय गंभीर बाब आहे. बाळासाहेबांच्या माणसाच्या बाबतीमध्ये असं होत असेल, आमच्या दैवतच्या बाबतीमध्ये होत असेल तर सगळ्या शिवसेनेकांना दुःख होईलच ना. ते का होणार नाही दुःख, का होणार नाही. का 2 दिवस शरद पवार साहेब आले होते, त्यांना वरती पाठवलं नाही, कुणाला वरती पाठवलं नाही. आणि शरद पवार साहेबांचं त्यावेळेला वक्तव्य असं होतं, अरे मिलिंद, का त्यांच्या बॉडीला त्रास देतोय उद्धव, शब्द होते त्यांचे, मला अजून आठवत आहे. मी मातोश्रीमध्येच होतो. हे तुम्ही केलंत पाप, उद्धवजी तुम्ही हे पाप केलेत.
होय केलंय तुम्ही, आणि उसळा का होईना पण महाराष्ट्र जनतेला त्या कळू देत तुमचे काय धंदे तुमचे ते.